नमस्कार मंडळी, आपण नवरी मिळे हेटरला 3 जुलैच्या भागामध्ये काय झालं ते पाहणार आहोत. आजी लीलाच्या रूममध्ये जातात आणि लीलाला म्हणतात, बघ तुला म्हटलं होतं ना की गरज असते, दोघांचा संसार आहे तर दोघांनाही गरज असते. ती म्हणते, आजी तुम्ही किती भारी येतो, तुम्हाला सगळ्या गोष्टी माहिती आहेत ना. चल आता तू कंटिन्यू कर. आजी मला खूप भीती वाटत आहे हो, काही चूक झालं आणि माझ्याकडून गोंधळ नाही होणं हे अशक्यच आहे. माझ्याकडून हमेशा गोंधळ होतो आणि एजे परत चिडतील माझ्यावर. त्या दिवशी तुम्ही पाहिलंत ना कसं मला घरातून हाकलून दिलं. एजेंटच्या रूममध्ये जातो आणि एजेंटना म्हणतो की एजेंना मला पिंक फाईल हवी आहे, मला पाठवायची आहे. तर एजे म्हणतात, नाही इथे रूममध्ये काहीच नाही आहे, इथे काहीच नसतं. म्हणतो, नाही वाचत वाचत घेऊन आला असताल ना चुकून, तर बघा ना रूममध्ये. तर मग इकडे तिकडे बघण्यात तर तेवढ्यात कपाटामधून एक फाईल निघते आणि फाईल निघाल्यानंतर त्याच्यामध्ये असतात लीलाचे रिपोर्ट्स. ज्यांनी ती फाईल पाहिल्यानंतर याचे कसं रिॲक्ट करतील तर ते इमॅजिनच करत असतो आणि तेवढ्या त्या इमॅजिनेशनमध्ये लीला येते आणि लीला म्हणते की एजे मला ना तुमच्याशी बोलायचं आहे. मग एजे तिच्यावर खूप जास्त चिडतात, तू फसवून लग्न केलं आणि त्यात तू कधीच आई होऊ शकत नाही, हेही सत्य लपवलं आहेस, किती चीटर मुलगी आहेस, किती खोटं बोलणार आहेस तू. मग लीला म्हणत असते, एजे काय बोलताय, मला काहीच माहीत नाही आहे. रिपोर्ट्स आणि कसलं काय बोलताय, मला ना काहीच कळत नाही एजे. आणि एजे तिला धरतात आणि तुला रूममध्ये काय, तुला माझ्या कशाच मध्ये तुला एंट्री नाही आहे, म्हणून तिला हाताला धरतात आणि बाहेर हाकलून दिलं असं त्याला म्हणजे स्वप्न किंवा इमॅजिनेशनमध्ये आलेलं असतं. आणि अचानक लीला घरामध्ये येते आणि मग तो जागा झाल्यासारखं होतो. आणि मग एजे तिला म्हणतात, हे घे तुझे रिपोर्ट्स. ती म्हणते, कसले, मला इंटरेस्ट नाही अजिबात कोणाच्या रिपोर्ट्समध्ये बघण्याचं. मग इकडून किशोर म्हणत असतो, काय वेडा माणूस आहे, बघायचं ना रिपोर्ट्स, जाऊ दे हे पण गेलं फेल असं म्हणत असतो. आणि मग लीला रिपोर्ट्स घेते आणि एजेंना सांगते की एजे मी रेडी आहे येण्यासाठी रिसेप्शनसाठी आणि मी रेडी होतीये म्हणून. एजे म्हणतात, हो बेटर, बरं झालं लवकर हो. मी आणि विश्वरूपने रेडी केलेले असते लीलाला रिसेप्शनसाठी आणि त्यांनी सांगितलेलं असतं की खूप सारे ॲक्टर्स येणार आहेत, मग तुला त्यांची सही मिळेल किंवा त्यांचा ॲटोग्राफ मिळेल, त्यांच्यासोबत तुला बोलायला मिळेल, असं काही सांगून तिला रेडी केलेलं असतं. इकडे एजेंटच्या सुनाही रेडी झालेल्या असतात छान आणि लीलाही खूप छान दिसत असते आणि मस्त रेडी होऊन आलेली असते. आणि मग एजेंटच्या सुना म्हणतात, वा आली. सरस्वती म्हणते, हे छान दिसतेय का, माझे डोळे तसे झालेत, खूपच छान दिसतेय ना वहिनी. मग एजेंटच्या सुना तिला समजावून सांगतात की रिसेप्शनमध्ये काहीही चूक झाली नाही पाहिजे आणि चूक झाली तर ती शिक्षा आम्हाला मिळणार आहे. त्याच्यासाठी मग तिला सगळं काही गोष्टी तिला सांगत असतात, कसं वागायचं, काय बोलायचं, मीडियाने काय विचारल्यानंतर तू काय बोलशील, फक्त एजंटकडे बघायचं आणि हसायचं, अशा सगळ्या काही गोष्टी रिसेप्शनच्या तिला सांगितल्या गेलेल्या असतात. आणि इथेच एपिसोड संपतो. अशाच नवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.